तरी मला म्हटलं ताई नरकात गेल्यावर जळतं का? मी म्हटलं दादा एवढा विचार करू नका, आपल्यासारख्याला नरकात जाऊन जळायची गरज नाही. परतुरकर जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच जळतोय की त्याला मेल्यावर नरकात जायची आपण ऑलरेडी नरकात आहे रे. आपल्याला वेगळं नरक बघायची गरज नाही. लोकांची गाडी बघून आपल्या पोटात पेट पडतंय हेच नरक आहे. ह्याच्यापेक्षा वेगळा काही नरक नसतो दादा. माझी तर विनंती आहे दादा, लोकांना काहीच सांगायचं नाही. लोक कशालाच चांगलं म्हणत नाही. आता या चौघांनी मिळून एवढा जरी कीर्तन सोहळा केला ना, 2-4 तरी हितले जाता जाता खवड बोलणार. ते म्हणणार त्याचा काय असते, पैशाचा उता आलाय कुठंतरी खर्चायचं महाराज. लोक आहेत ती. कुणी म्हणलं की नाही शिवलाताई पाटलाचं कीर्तन आहे म्हणे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त. ती म्हणणार त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा काय गरज आहे का? मरत्याल ना ते ठेवणार एके दिवशी. चांगलं बोलत जरे, चांगलं बोलायला काय हरकत आहे. बरं तोंड आपलं जगाच्या बापाने दिलं चांगल्या गोष्टीसाठी वापरायला हरकत काय. आपलं फारच अवघड आहे. अनंत वाचाळ बरळती कैसेने गोपाळ पावे हरी शंकाच आहे कधीतरी. फार अवघड आहे. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बापरे यानं बरी केली. अरे कस करू नका जगू का मरू. ल अवघड बाबा. शांत कीर्तन केलं तरी म्हणणार नेबळाट होतं, काही कळा नव्हती, उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणणार येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे कस करू, कसं तरी जगू देत जा रे दादा. मी काय म्हणते, कीर्तन करणारा मुलगा आहे का मुलगी हे बघायचं जरा सोडून द्या ना दादा. त्यानं फेटा बांधलाय, साडी नेसली, काय करायचंय. सांगतोय तो भाव लक्षात ठेवला की बाद झालं की. खिचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना श्रवणाने सुमना समाधी जोडे. समाधीचा अधिकार तुम्हाला मिळतोय, फक्त मन स्वच्छ करून श्रवण करा. पण लईच अवघड आहे समाजात. इतकी कल्पना वाढली ना दादा. आमच्याकडे देव सुद्धा जातीवर आहे. देव सुद्धा धनगराचा खंडोबा, मराठ्याचा इटोबा, उरल्या सुरल्याचा मसोबा. आता कस करा, देव बी शिल्लक राहिले पाहिजे ना दादा. महापुरुष जातीवर आहेत. बापरे कसे 4 हात करणार आहात शत्रूचे देव जाणे. आणि लक्षात ठेवा आपण हिंदू आहोत, आपल्यात ताकद पाहिजे. मला तर माझ्या धर्माचा फार गर्व आहे. कोणी काही म्हणो, दगडालाही देव करायची ताकद ज्यावला देत आहे त्याला हिंदू म्हणावा. अशा सामर्थ्यवंत धर्मात जन्माला आलं कौतुक पाहिजे रे स्वतःच. आणि का नको. धर्मरक्षित ही रक्षित आहे फक्त स्टेटस पुरतं आणि गाड्यापुरतं वापरता का. आत्मसात पण करा कधीतरी. हां पण धर्मासारखं वागा सुद्धा बरं का. आम्ही छत्रपतींना मानतो त्याचं कारण आहे तत्वाने वागलेत ते. ना मांसाहार केला, ना व्यसनाचा लवलेश होता, ना संतांचा अवमान केला. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे. छत्रपती शिवाजी महाराज मांडी घालून बसले. तुकोबांनी पायाखालचं घोंगडं टाकलं. छत्रपतींना सांगितलं राजा हिंदवी स्वराज्याचा धनी आहात, मातीत कशाला बसताय, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी नम्रपणे सांगितलं बुवा आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणावर मस्तक ठेवतोय तोपर्यंत शत्रूला चरणाची घ्यायची ताकद मनगटात बांधतो. हे सामर्थ्य आम्हालाही कळतंय. कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हे ज्यांना कळायचं त्यांना छत्रपती म्हणायचं हे सामर्थ्य विचारात होतं. तुम्हीच विचार करा, स्वतःच्या बापाचा फोटा पोरगा घरात लावेल की याची शंका आहे. अशा परिस्थितीमध्ये जर या माणसाचा चौकात पुतळा उभा केला जातो तर त्या व्यक्तिमत्वाच्या विचारांची सामर्थ्यता किती असेल की जगाच्या बापा इतकं त्यांना कौतुकाने जपलं जात आहे. आमचं अवघड आहे जरा. आम्ही जरा काल्पनिक माणसं आहे. आम्ही आमचं बघतो दादा. हे आम्हाला जमणार नाही आहे. हे विश्वचे अमोचे घरं ऐसी मती ज्याची स्थिर त्यांना ज्ञानोबराय म्हणावं. उगच विश्वमाऊली होत नाही येत ते. आणि असं जगलं ना दादा, ज्या देहून तुकोबाचा गाथा बुडवला त्याच देहूला तुकोबानंतर त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबांमध्ये होतं. कर्तृत्व, किंमत कर्तृत्वाला, पैशाला नाही. या विषयाकडे मग काय विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला, लक्षात आहे ना. फिरत जा पण येत जा. अशी इष्टी थांबत असते चहा पाण्याला महाराज. थोडंफार थांबायचं, असे गाव नाही सोडायचं महाराज. हां विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला. आम्हाला झोपा नाही दादा, एवढं पाप वाढलं आमचं, कशी लागेल. होय पलंगसुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागेल. त्याला स्वतःच्या कष्टाचं काही नको का. मला बायकोंना पोरगी म्हणून एक लय वाईट वाटतं ग. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टी व्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पोरगी सासऱ्याची ना अहंकार यांना. काय न्याय आहे पण जगाचा. काही म्हणावर का, पण हे शास्त्र नाही आहे. आपलं हिंदू धर्मातलं शास्त्र सांगतं उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितो अर्जितम आदम मातृवित्तच्च स्त्रीवित्त अधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना त्यांना अर्धी शिडी खाऊ द्या, पण जगाच्या बापाच्या दारात तो पुरुषोत्तम मानला जातो जो स्वतःच्या कष्टावर आयुष्य काढतो. जो भावाचं खातो तो अधम आहे. जो बापाच्या इष्टटीवर आईट करतो तो मध्यम आहे. बरं का तरुण मंडळी, धोबिका कुत्ता घरकाना घाटका. जो बापाचं खातो ना त्याला काही किंमत नाही आमच्या देवाच्या दारात. जो स्वतःच्या कष्टावर जगतो त्याला किंमत आहे, तो उत्तम आहे.
जो भावाचं खातो तो आधम आहे आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला जिंदगीभर त्रास आहे महाराज बरं का. ज्यानं बायकोच खाल्लं ना दादा त्यानं म्हणायचं नाही देवानं बिवानं वाटोळं केलं. तुमच्या कर्मानं केलं, तुमच्या लोभानं, तुमच्या वासनेनं, तुमच्या या सारखं मला हवंय या नीतिमत्तेनं वाटोळं केलं. बाकी देवाचा काही संबंध नाही याच्यात. आणि तुम्हालाही सांगते लय मोठ्या घरचं करत जाऊ नका माय. तुम्हाला बी लय मोठ्या घरचं लागतं ग. कधीतरी समाधानाचा पण विचार करत जा की तुम्ही गुणाचे आहेत असं माझं जरा सुद्धा म्हणणं नाही बघा. तुम्हाला लय मोठ्या घरचा जावाही लागतो. अगं तुम्ही काय आयुष्यात येऊन कमवलं सांगा ना मला. आज कितीही कष्ट केला तरी नवरा शेवटच्या दिवशी म्हणतोच काय करतेस ग बाई. तू तेच पोरीच्या वाट्याला कशामुळे तिला तिच्या पायावर उभं करा की. पण तुमच्या ताकद आहे ग माय. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातलं मोठं मॅनेजमेंट बाई करू शकते. बाई ताकद फार आहे. कौतुक आहे मला माझ्या आईचं. अजूनही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढी येते आंघोळ होईन. डोकं आहे तिला. तिच्या डोक्यानं संसार चालतो दादा. नाही तर आपल्यासारखे उदयाचं काय खरंय. आपण 10च्या ठिकाणी 20 देऊन या चाल. आई 10च्या ठिकाणी 5च देऊन येणार. मॅनेजमेंट अरे कमीपणा मोठेपणा काही घेणं देणं नाही. पैसे वाचले बार्गेनिंग करायला बायकांना शिकवावं. त्यांच्यासारखं कुणाला जमतं दादा. तुम्ही लय गोड आहेत ग माय. तुम्हाला तेच सांगते मी. बाई जर पातिव्रत्य सांभाळणारी असली, सत्व सांभाळणारी असली, घर सांभाळणारी असली, काही लागत नाही बघा. परमार्थ वगैरे वेगळा करायची गरज नाही. जी बाई आपल्या घराला सामर्थ्याने पाठराखण करते ना त्या बाईचा संसार जगाचा बाप सांभाळतो. एवढं सामर्थ्य तिच्या संसारात आहे. काहीच करावं लागत नाही आपल्याला. फक्त आपलं कर्म सत्य पद्धतीनं करायचं आहे. अगं नवऱ्याला देव मानला तरी लई आहे. आणि नाही तो देवाच्या पात्रतेचा पण मानायचा. आता काय करायचं. नशीबेन माय मानावं लागतं बाय. लई ताकद आहे ग बाईत. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण 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 बिका पाटलाचा लक्ष्मण कोण. रामाचं. तुम्ही माझी जिरवताय का. नाही तुम्ही मुदाम करताय. त्या बायका तरी बिचारा जरा मान बिंडवली त्यात हसत्यात बिसत्यात. तुम्ही एकदम ऍटिट्यूड मध्ये बसलाय. तू बोल मी हाय तू बोल. मी बसलोय तू बोल. मी ऐकतोय तू बोल. येणार नव्हतो आम्ही तुझं नाव ऐकून आलोय. बघतोय कशी करते बोल. कशाला माझी जिरवताय. आय एम गुड फॉर नथिंग रे. नसल्यापेक्षा असलेलं बरं असा विषय आहे माझा. पण बोला ना बाबांनो. मी काही तुम्हाला शास्त्रवेद विचारलंय का. मी तुम्हाला साध्या साध्या प्रश्नांची उत्तर विचारते तेवढं देत जा ना माय. लक्ष्मण रामाचे एवढं आधी बोलले असते मला एवढा ताण बसला नसता ना दादा बरं का. थोडं बोलत जा. वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते मी. पण बोला. मला वाईट वाटाय नको. हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं. देते बाबा पण बोलत जा. साधं आहे दादा. लक्ष्मण रामाचे बंधू. शक्ती लागली. द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणायला कोणाला पाठवलं. मारुतीरायाला. त्यांना संजीवनी बुटी सापडली. मग त्यांनी काय केलं. हा येतोय की तुम्हाला उगच बोलवलं. मला जमतंय तुम्हाला महाराज बरं का. ठीक आहे. माझा पर्वत उचलला निघाले लंकेकडं. मध्ये लागली अयोध्या. भरतांनी पाहिलं एवढं विशाल वर काय आहे. पाहण्यासाठी बाण मारला. तसं मारुतीरायाला कुठल्याच बाणानं काही होणार नाही. पण बाणावर राम राम लिहिलेलं होतं. माझ्या प्रभूच्या नावाचा बाण आहे. कोणी मारला बघण्यासाठी मारुतीराया खाली आले. बघावं रामबंधू भरत आहे मी. आपण रामदास मारुती आहे मी. कुठे चाललात. लंकेकडे. लक्ष्मणांना शक्ती लागली. सूर्योदयाच्या आधी पोचायचं. प्रश्नांची फेरफार करू नका. माझ्याकडे वेळ नाहीये. स्वामींचं वचन पूर्ण करण्याची सामर्थ्यता मला टिकवू द्या. मला वचनाला पाळू द्या. मला जाऊ द्या. तिकून आल्या उर्मिला. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी. लक्ष्मणांची पत्नी सामर्थ्याने सांगतात मारुतीराया काळजी करू नका. भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही. ही जबाबदारी माझी. हिला ताकद बाईचं म्हणावं. सामर्थ्य लक्षात ठेवा. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी खूप ताकद असते बाई आपल्या मनगटात. कुळ पावन करायची सामर्थ्यता असते आपल्यात. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं माय. तुम्ही पुस्तक घेऊन बसा. लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात जे तुम्हाला लेकरांना द्यायचे असतात. हे वाजवा टाळ्या. हे खरं आहे. मान्य करत जा माय. खूप ताकद आहे आपल्यात. स्वतःला अंडरस्टिमेट कधीच करायचं नाही माय. तुम्ही जर सामर्थ्याने हे सगळं सांभाळलं ना तर काय वेळ लागतो का घराचा स्वर्ग व्हायला. हा कुळाची पावित्रता वाढायला. धन्य माता पिता शुद्ध बीजापोटी फळे बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठल उगच देव आवडत नाही लेकरांना. सामर्थ्याने मुळात लागतंय ते. कुळात लागतंय ते. आणि मूळ काय हे लक्षात आलं पाहिजे. आमच्या जनाबाई म्हणतात बघा माझं मूळ गबाई जाते ग माहेराला गबाई जाते ग माहेराला गबाई जाते ग माहेराला जाते ग माहेराला माझ्या मुलाचं मुळ कराला माझ्या मुलाचं मुळ कराला जाते ग माहेराला बाई जाते ग माहेराला बाई जाते ग माहेराला
बाहेर मग जनाबाईंचंच वर्णन आहे. ये गय्य ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. मग तुकोबरायांचंच मत आहे. विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माया बाप चुलता, बहीण बंधू राहता. मग ज्ञानोबराय म्हणतात कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुझा रक्षदा पदी आमोते. आमचं मूळ कोणतं आहे? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. आणि सूर्याची होते पायी. अखंडपणे सामर्थ्य दादा. जगाच्या बापाने निर्मित केलेलं सगळ्यात पहिलं गाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभासे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तीतवरी दाखवा दिनाचा सोयर. रस गाव नाही ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. अशी सामर्थ्यता मुळापासून ज्याला कळाली मग सर्व सुकृताचे फळ मी पण जाई नगे माय. मला फलप्राप्ती हवी असेल तर मला मूळ कळलं पाहिजे. एकदा मला मूळ कळलं की अकल्पैश्य व्हावे तया. आमची सामर्थ्यता अखंड सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहतीये. फक्त त्या सामर्थ्याने आम्हाला परमार्थ करता आला पाहिजे. आम्ही कल्पनेत गुंतलं नाही पाहिजे, आम्हाला कळलं पाहिजे. अकल्प कल्पनेपेक्षाही जास्त. आणि शास्त्राने विचार केला गेलं तर आम्ही प्रत्येक युगाचा एक कालांतर ठरलेला असतो. आता आमच्या कलियुगाचं म्हणाल तर 5,000 वर्ष आमच्या कलियुगाला होऊन झाली. आता इथून पुढे 4,27,000 बाकी आहेत. अशी सामर्थ्याने आम्ही कलियुगाची सामर्थ्यता मांडतो किंवा शास्त्रात सांगितली जाते. तसं प्रत्येक युगाचं एक ठरलेलं काळ आहे. मग 10,000 वर्ष, त्याच्या पलीकडे 1,00,000 वर्ष हे त्रेतायुग द्वापार युगाचं सामर्थ्य आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही एवढं आयुष्य एका वैष्णवाला कुणी दिलं तर ज्ञानोबराय सांगतात मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला ग्रह नाही, चंद्राला डाग आहे, प्रत्येक माणसाला आयुष्याचं बंधन आहे. पण ज्याला कुठल्याच प्रकारचा डाग नाही, बंधन नाही, असा एकमेव आहे ज्याच्यासाठी जगाचा बाप अवतारित होतोय तो वैष्णव आहे. त्याचं कुळ अखंड तेजोमय आहे. त्याला वेगळ्या तेजाची गरज, कारण तो स्वयंप्रकाशित आहे. त्याची अवस्था कशी आहे? मने वाचा करणी जयाची या भजनी देवाची या वाहनी. ते शरीर जाती क्षणी देवची झाले. ते शरीर माणूसच राहत नाही, त्यामुळे कल्पनेचा काही विषय नाही. आता कल्पनेची बाधा नाही, त्यामुळे सत्य असत्य झगडलंच नाही. आणि हे सत्य असत्य नसल्यामुळे कर्माचं बंधन नाही, आणि कर्माचं बंधन नसल्यामुळं कुळाची खुंटता नाही. जिथं कर्म आहे तिथं कुळ खुंटत. जिथं कर्मच नाही, फक्त बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, नामा म्हणे तया असावे, त्याचं कल्याणच आहे दादा. हा विश्वास तर प्रत्येकाला आम्हाला माहित आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी बरं, त्याला काय सांगा? काही पैसा आहे देवाचं नाव घ्यायला? पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी तमडी, ना लागे कवडी दमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा Hare
काहीच नाहीये. तुम्हाला फक्त भाव अंतकरण शुद्ध करून अखंड जगाच्या बापाचं नाव घेतलं, कुळानं कुळीची पावित्र्यता वाढते. काय हरकत आहे? विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? लक्षात आहे का? वा वा आहे. लक्षात ठेवायचं. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनाने. अर्जुन म्हणला, देवा, ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा, त्याला कशी झोप येणार नाही बाबा? तू माझ्यासाठी जागा, मी चिंता कशाची करू सांग? घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी, मागे पुढे उभा राहे संभाळी ताली आघात निवाराया, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी, किती करशील बाबा? पण याच्यासाठी विषय तो त्यांचा झाला नारायण. कल्पनेची बाधा नो कवणे. ज्यांना फक्त सत्य स्वीकारता आलं पाहिजे, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हे एकदा कळलं की मग कळतं. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणीशी कविता धनी वेगळाची. कधी कधी मीही विचार करते, ज्ञानोबरायांच्या 4 ओव्या पाठ करून जर तुम्ही आम्हाला एवढं ज्ञानी समजत असाल, तर ज्ञानोबरायांचं सामर्थ्य काय असेल, ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ महाराष्ट्राच्या पदरात टाकला. 4 तुकोबाचा अभंग पाठ करून आम्ही जर कीर्तनकार म्हणून मिरवत असू, तर ज्यांनी 5वा वेद संप्रदायाला दिला, त्यांची ज्ञानाची सामर्थ्यता काय असेल? काय आम्ही रे? 25 वर्षाची पोरगी आहे मी. तुम्हाला काय वाटतं, एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली असेल का कुठल्या वनाचं? मी फक्त ज्ञानोबरांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. तरुण उपस्थित आहात म्हणून तुम्हाला सांगते, मी फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. माऊलींनी मला इतकं मोठं केलंय, आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवत आहेत. हे सामर्थ्य फक्त ज्ञानोबांच्या सानिध्याने दिलं आहे. अर्थात ते विश्व माऊली येत आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती येत आहे. नामदेवराय जात नाही आहेत ज्ञानोबरांसोबत. भगवंताने सांगावं कुठे जात आहे महत्त्वाचं नाही, कुणासोबत जात आहे हे महत्त्वाचं आहे. जसे काशी वाराणसीमध्ये ज्ञानोबारांनी पाऊल ठेवला, साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले ज्ञानोबांना. ज्ञानियांचा हात प्रेमी धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेआत. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञान देव सर्वा ठाई. नामदेवरायांनी म्हणावं, इथे कुठे मिठी मारताय गंगाबाई? तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबरायांचा अंश आहे, माझ्या माऊलींचा अंश नाही अशी एकही जागा या विश्वात नाही. मग नाथ बाबा सांगतात, स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. ज्या गंगेला पवित्र व्हायला आपण जातो, ती गंगा पवित्र व्हायला संतांकडे येते. एवढं सामर्थ्य या संत सानिध्याचं आहे. काय ताकद असेल वारकरी संप्रदायाच्या वैष्णवामध्ये. कुळ वाढवायचं एवढं काय अवघड आहे? ज्यांनी अवतारच तुमच्या आमच्यासाठी घ्यावा, त्या संतांनी अखंडितपणे मायबाप म्हणून पाठीशी उभं राहावं. त्याच्या कुळाला पावित्र्य मिळायला असा कितीसा वेळ लागतोय? पण स्वीकारा, 4 पुस्तकं जास्त शिकले आणि 4 पैसे जास्त कमावले की आजकालची पिढी आम्हालाच म्हणते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, यू आर इन कॉन्व्हेंट स्कूल ना, आणि इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15-20 दिवस स्पोकन क्लास घेतला, फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल तुम्हाला. पण पिढ्या जरी गेल्या तरी ज्ञानेश्वरी करायला ज्ञानोबरायांचा आशीर्वादच लागेल, हे मात्र सामर्थ्याने लक्षात ठेवा. हे कोणाचंही काम नाही, इथं यायला भाग्य लागतं. आणि आम्ही जे उभे आहेत, इट इज नॉट अनएज्युकेटेड. पण धोतर घालून जर कोणी एअरपोर्टवर गेलं तर अख्खं विमानतळ बघतं. त्याला वाटतं धोतरावाला इमानात कसा. त्याची पात्रता लाल डब्याची ना. तुम्ही राहणीमानावर पात्रता ठरवता. मग ही मन महाराष्ट्रात लागू होत नाही. डोंट जज बुक बाय कवर, इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथं प्रेझेंटेशनवरच व्यक्तीचा क्रायटेरिया ठरवला जातो. कीर्तनकार सुद्धा चांगल्या गाडी त्याला तर किंमत आहे, नाही तर फटाके कुठं वाजवतात टमटम समोर. प्रेझेंटेशनला लय किंमत आहे महाराज. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त त्या देवाला गर्दी जास्त. मग करा ना, स्वतःचं सामर्थ्य वाढवा, पैसा कमवा, मोठे व्हा. पोरांनो, सक्का भाऊ म्हणून नजरेत नजर घालून सांगते, पैशाला कमी समजू नका, खरंच नका. स्वतःचे व्यापार धंदे टाका, रोजगार मिळवा जरा. लय अवघड झाले तुमचं बी दादा. तुम्हालाही कष्ट नको आहे माऊली. भाऊ म्हणून सांगते, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला ना झुकून गुरीच भेटती. फक्त नोकरी सरकारी पाहिजे महाराज. खिशात पैसा असला ना, प्रत्येक जण इथे सामर्थ्यवंत आहे. मग कमवा ना. पैसा कमवायला पैसा लागत नाही. पुरुषार्थाचे 4 लक्षण: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म टिकवा, अर्थ पैसा मिळवा, वासनेपासून लांब राहा, आणि मोक्षाचा अधिकार सामर्थ्याने भगवंताच्या नामचिंतनाने घ्या. मुखी नाम हाती मोक्ष. हा की पुरुषार्थ साधणारे. काय लागतं रे? 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. तर छत्रपतींनी विचार केला असता, माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कशाच्या विश्वासावर उभं करायचं आहे? आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स जो आपल्या पोरांमध्ये हवा आहे.
शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत करणारे, कुठलीच राजेशाही घरात नसताना स्वतः राज्याभिषेक करून राजा होणारे या विश्वातले एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज इतिहास या महाराष्ट्राच्या मातीने घडवला. छत्रपती वेस्टर्न कल्चरमध्ये शिकवले जातात, पण आम्ही समजा आम्ही जातीवर गेलो दादा. आमच्यासाठी जात महत्वाची आहे, विचार नाही. 18 पगड जाती एकत्रित करून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं दादा. कधीतरी त्या भगव्याची किंमत सामर्थ्याने करत जा. कधीतरी हेही म्हणत जा, अरे उंच पताकांचे भार भय पळत यमकिंकर, हे जर सामर्थ्य महाराजांनी सांगावं तर आम्ही जपावं ते. भले तरी देव कासेची लंगोटी पण नाठाळांच्या माती हाणूकाठी. आमच्याशी प्रेमाने वागलात ना, अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्या धर्माची लाज काढायला लागलात तर झेंडा खालून दांडा वर करून धोत्राची ताकद दाखवू, एवढं सामर्थ्य महाराजच सांगतात. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. तसे तर आम्ही साधेच दादा, पण विचारांचे सामर्थ्य आहे ना, आणि हे सामर्थ्यच माणसाला बळ देतं मोठं व्हायला. आणि या सामर्थ्यासाठी सत्यकर्म हवं. आणि एकदा कर्म सत्य असलं मग काय विचार करता तुम्ही? आमची चिंता करायची गरज नाही. नामदेवराय म्हणतात, जगाच्या बापाला म्हणतात, अरे तो भाविक असू दे, तो भक्त असू दे, तो वैष्णव आहे, त्याची परंपरा, त्याचं ज्ञान, त्याचं सामर्थ्य, त्याचं कर्तृत्व वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाच्या बापानं सांभाळावं, इतकं सांभाळावं अकल्पायुष्य भावेत या कुळा माझी ही कुळाची सामर्थ्यता वाढवण्यासाठी, हे वैभव टिकवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जे नाकारायचंय ती एक कल्पना, सत्य स्वीकारा. आपल्या हिंदू धर्मात काही गोष्टी चालत नाहीत. धुतच्च मास मदिराच्च वेशा मुगैर्तचौर्यम प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात जी कल्पना आहे, जे आम्हाला खरं वाटायला लागतं. 7 गोष्टी. पहिलं, मांसाहार. आपल्या हिंदू धर्मात मांसाहार चालत नाही बरं का, नाही चालत. ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीला सुद्धा म्हणतात, वरची तर्री द्या, अरे सप्त्यात तरी वाजलीतलं खालचं खा बाबा. आपल्यात मांसाहार चालत नाही बरं का. पुरुषांचं मरू द्या, काही काही घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काही काही घरातली बाईच म्हणते, रविवार आज आणा ना, पिंट्याला आवडतं, मी चांगलं करते हो ग. देव काय का काळापुरता करत असतं का ग माय. आपल्या हिंदू धर्मात सनातनात मांसाहार पाप आहे. दुसरं, मदिरा. मदिरा 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 90. आता तरी कळलं असेल महाराज. आपल्या हिंदू धर्मात दारू चालत पाप आहे. काय लेकरांना ज्ञान शिकवणार आहेत देव जाणे. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त परतूर आहे का? अरे हिला फसवाल, तो बसला ना बाबा, त्याला कसं बसवाल? तुकडोजी महाराज म्हणतात बघा, पाप करो नी पापी म्हणे सैरा वैरा पडतय रे, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारे कळतय रे, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारे कळतय रे. लेकीला फसवायचं सोपं, बापाला फसवायचं अवघड. दादा आई माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, निस्ती तरुणांना नावं ठेवणार. आजकालची पोरं वाया गेली. आणि का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही जे केलं ते पोरांनी पाहिलं ना बाबा. मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते खेळता तुम्ही, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवता तुम्ही. तुम्ही गुणाची, फक्त पोरच वाया गेले आहे की नाही. अरे विश्वासानं सांगते, या शेतकऱ्यांच्या पोरांनी देव देश धर्म टिकवून ठेवला. आणि तशी महाराष्ट्राची संस्कृती खरंच चांगली आहे. आज आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. देशासाठी प्राणपणाला लावणारी पोरं आमच्याच महाराष्ट्राच्या मातीची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात मायबाप मात्र जागीरदाराचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं.
अरे आमचं शेतकऱ्याचं पोरग फाटक्या धोत्रात बाप सांभाळेल, पण बापाला बापाच्याच घरात सांभाळेल एवढे चांगले संस्कार आमच्या वाईट कसं ठरवत रे. वा वा. आज महाराष्ट्रातले 99% सप्ते पोरांच्या जीवावर आहेत. पंक्ती वाढायला, पोरं. पत्रवाड्या उचलायला, मंदिरं साफ करायला, जयंत्या करायला, मागं पुढं फिरायला, आणि तरी बी वाईट. अरे वा, तुम्ही गुणाचे मला की नाही. अरे एखाद दुसरा वाईट असला म्हणून काय झालं, सगळेच तसे नाही ना. अरे काय जरा तरी विचारांची सामर्थ्यता वाढवा रे. आपल्यात चालत नाही, पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन. कधी कधी वाईट वाटतं, आजकालच्या काही माणसांपेक्षा रावण बरा की काय असं वाटायला लागतं. मी काही माणसांपेक्षा म्हटलं बरं का, सगळेच नाही, काही. जर 3-4 वर्षाच्या पोरीची मर्यादा तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही हिंदू म्हणून शोभले जात नाही दादा, हे लक्षात ठेवा. हे फक्त स्टेटसपुरतं लिहू नका. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे वागा सुद्धा. छत्रपती शिवरायांनी सगळ्यात पहिल्यांदा न्याय केला तो रांजाच्या पाटलाचा, वय वर्ष 17 असताना. बाईचा सन्मान फार महत्वाचा आहे. जर संप्रदायात तो करता आला नाही ना तर नाथबाबा म्हणतात तसं, येडकामदन केवळ पंचानन, येडकामदन केवळ पंचानन, येडकामदन केवळ पंचानन. मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. भूत जबर मोठे ग बाई, घाडी झडपण करू गत काही. भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. भूत जबर मोठे ग बाई, नको देवा कल्पनेची बाधा, नकोच बाबा. हे डोळ्याला खोटं खरं वाटायला लागायला लागलं, लईच अवघड झालं देवा. हे विवेकाते भुलवी, संतोषाची चाड लावी, बचीदरी हिंडवी दाही दिशा. असलं मन एकदा भाळलं ना बाबा, मग काही खरं नाही. मग आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. मग याती कुळ माझे गेले, मी कोण कुठलं काय लक्षात राहत नाही. मग कल्पनेची बाधा, सुखी होतो आम्ही, आनंदी होतो आम्ही. लय अवघड दादा. अरे कधी कधी खरंच सांगते तुम्हाला, रावण बरा होता रे. पितामहा सामर्थ्याने ज्यावेळेस मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाईसारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग का हो, तुमची वासना माहीत नाही का मला? हजारो बायका करून ठेवल्या तुम्ही महालामध्ये. मग सीतामाईसारखी सुंदर स्त्री बघून मन भाळलं नाही का? भाळलं तरी रोखलं ग. घाबरता रामाला? ए बाई, रामाला घाबरत असं सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान, मी रामापेक्षा श्रेष्ठ याची सिद्धता जगाला दाखवण्यासाठी सीतामाईचं अपहरण केलं. पण भान आहे मला, मती थाऱ्यावर आहे माझी, मर्यादा कळतंय मला. जेव्हा सीतामाईच्या दारात उभा होतो तेव्हा भिक्षुकाचं रूप होतं. भिक्षाम दे ग बाई, आई म्हटलं होतं त्या बाईला. भिक्षाम दे ग माई म्हटल्यानंतर ज्या बाईला आई म्हणावं तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावलात तर रावणाची पण नाही की ग, त्यालाही कळतं ना. ज्याला आई म्हटलं त्याला आईच मानावं, आणि ज्याला ताई म्हटलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. आणि काय द्यावी बाबांनो, व्यसनं करून अखंडितपणे अपवित्र झालेली नजर कशी जगाच्या बापाला बघणार आहे? जगाच्या बापाला बघायला नजर सम लागते. प्रत्येक माणूस सारखा दिसायला लागतो. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाही आहे. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं नाही आहे. ज्या दिवशी प्रत्येकात देव दिसेल त्या दिवशी कल्पना संपली आणि तुम्ही वैष्णव झालात ही लक्षणं आहेत दादा. सगळीकडे देव दिसावा. सर्वभूती